ठाणे महापालिकेची पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र, 7 दिवसात 4,22,00,000 कोटींची वसुली। ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून दिनांक 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत शहरातील विविध प्रभाग समित्यांमधून एकूण 4,22,35,750 रुपयांची वसुली करण्यात आली आहे। थकीत देयकरांकडून कठोर कारवाई करत 103 पाणी जोडण्या तोडण्यात आल्या असून 177 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून 3 ठिकाणचे पंप जप्त करण्यात आले आहे, तर एक पंप रूम सील करण्यात आली आहे। या कालावधीत प्रभाग समिती निहाय वसुलीमध्ये मानपाडा प्रभाग समितीकडून 1,14,65,750 रुपयांची वसुली करण्यात आली। कळवा प्रभाग समितीकडून 59,05,557 रुपयांची वसुली करण्यात आली असून 35 जणांचे नळ संयोजन खंडित करण्यात आले। नौपाडा प्रभाग समितीमधून 52,98,941 रुपयांची वसुली करण्यात आली, तर 31 जणांची नळ संयोजने खंडित करण्यात आली, तर 60 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। वर्तकनगर प्रभाग समितीतून 50,84,751 रुपयांची वसुली करण्यात आली असून 5 जणांची नळ संयोजने खंडित करण्यात आली, तर 20 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। तसेच उथळसर प्रभाग समितीतून 36,61,836 रुपयांची वसुली करण्यात आली असून 4 जणांची नळ संयोजन खंडित करण्यात आली आहे। लोकमान्य सावरकरनगर प्रभागातून 31,37,858 रुपयांची वसुली करण्यात आली असून 10 जणांची नळ संयोजने खंडित करण्यात आली असून 97 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। वागळे प्रभागातून 25,13,857 रुपयांची वसुली करण्यात आली। दिवा प्रभागातून 23,64,631 रुपयांची वसुली करण्यात आली असून 18 जणांची नळ संयोजने खंडित करण्यात आली, तर 3 ठिकाणचे पंप जप्त, तर एक रूम सील करण्यात आली आहे। मुंब्रा प्रभाग समितीतून 16,60,158 रुपयांची वसुली करण्यात आली, तर नागरी सुविधा केंद्राअंतर्गत 12,32,411 रुपयांची वसुली करण्यात आली। महापालिकेची ही वसुली मोहीम यापुढेही अधिक तीव्र होणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले असून नागरिकांनी थकीत पाणीपट्टी तातडीने भरून कारवाई टाळावी असे आवाहन त्यांनी केले आहे।